खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। आता हे रँडमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झाली। राज्यातील सर्व पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपये रोख रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। महाराष्ट्रात सुमारे 7 कोटीहून अधिक नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ मिळत असतो आणि या योजनेअंतर्गत अन्न पुरवठा विभागाकडून महाराष्ट्रातील पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला गहू आणि तांदूळ हे दिलं जातं। आता त्याच रेशन कार्ड वरती तुम्हाला 3000 रुपयाची रोख रक्कम सरकार देणार आहे। रेशन दुकानामध्ये तुम्ही जे गहू आणि तांदूळ आणायला जातात त्या प्रक्रियेमध्ये आता बदल करण्यात आला आहे। ज्या प्रकारे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळतात, त्याचबरोबर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतात, अगदी त्याचप्रमाणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर केली जाणार आहे। पण जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या लोकांकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे तीच लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत। आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या मागण्या होत्या की आम्हाला रोख रक्कम हवी आहे। गहू आणि तांदूळ तर दिलं जातं, परंतु रोख रक्कम खर्चासाठी हवी असताना सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री अजितदादा पवार या दोघांमध्ये एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी योजना घोषित करण्यात आल्या आहेत। या योजनेमुळे राज्यातील 1,40,00,000 लोकांना दर महिन्याला 3000 रुपये रकमेचा लाभ मिळणार आहे। 1 जानेवारी पासून महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हा पहिला टप्पा पार पडणार असून 3000 रुपयाच्या रकमेचा लाभ नागरिकांना मिळणार आहे। राज्यातील सर्व पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही सर्वात मोठी बातमी ठरली आहे, कारण 1 जानेवारी पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे। रेशन कार्ड वरती आता तुम्हाला पेन्शन देखील मिळत आहे। त्यामुळे गहू आणि तांदळासोबतच सरकारने नागरिकांना आता पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे नागरिकांनो तुम्हाला आता पैसे मिळत आहेत। योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शिधापत्रिका धारकांना एक गुरुत्वाकर्षण योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच राज्य शासनाने सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी आता इलेक्ट्रॉनिक KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे। सार्वजनिक निर्णय घेण्यात आला असून आता पेन्शन देत असताना यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून कोट्यावधी कुटुंबांच्या अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाची अशी प्रणाली यामध्ये वापरण्यात आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना पेन्शनचा लाभ घेता यावा आणि जवळपास सर्वच पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ट्रान्सफर व्हावी, यासाठी अन्न पुरवठा विभागाकडून आता या प्रक्रियेमध्ये नागरिकांची ओळख निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कल्याणकारी योजनेमध्ये आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आलेला असून जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपयाची रक्कम देण्याचा निर्णय सरकार घेत आहे। परंतु ही रक्कम मिळवण्यासाठी तुमच्या आधार कार्डचा नंबर आता महत्त्वाचा ठरणार आहे। नागरिकांनो तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती तेव्हा देखील सरकारने KYC करायला सांगितली होती। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत आहेत। परंतु आता पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना अन्न पुरवठा विभागाकडून गहू आणि तांदळासोबत 3000 रुपये देण्याचा विचार देखील सरकार करत आहे। त्यामुळे तुमची बायोमेट्रिक, तुमची माहिती आणि तुमचा फोटो सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आता विशेष समिती नेमण्यात येणार आहे। कारण जेव्हा अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत की 3000 रुपयाची पेन्शन दर महिन्याला देण्याचा विचार आम्ही करत आहोत। त्यासाठी आम्ही एक नवीन समिती नेमणार आहोत आणि त्या समितीमार्फत इलेक्ट्रॉनिक KYC ची प्रोसेस ही पार पडली जाणार आहे। मग नागरिकांनो या योजनेचा लाभ सर्वच पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे का? काही अटी आणि तरतुदी देखील लावण्यात आलेल्या आहेत, ते देखील पहा। कारण जवळपास 1,40,00,000 नागरिकांना 3000 रुपये दर महिन्याला मिळणार असल्याचं सरकारने घोषित केले। त्यामुळे सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 जानेवारी ही तारीख ठरवली आहे आणि त्यानंतरच रेशन कार्ड वरती मासिक 3000 रुपये रक्कम ही नागरिकांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। यामध्ये डिजिटल पद्धतीने सर्व व्यवहार केले जाणार आहेत। भ्रष्टाचार
भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकार यामध्ये डिजिटल प्रणालीचा उपयोग करत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्था ही अधिक कार्यक्षम होणार असून खऱ्या लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी डिजिटल प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे जे नागरिक गरजू आहेत, ज्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काही पैशाची गरज आहे, अशा फक्त गरजू व्यक्तीच्याच खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. यामध्ये कोणताही गैरव्यवहार होणार नाही यासाठी यामध्ये पारदर्शक प्रणाली वापरली जाणार आहे. जर तुम्हाला योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर नागरिकांनो लक्षपूर्वक ऐका की या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळवायचा आहे. कारण जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पहिली पायरी तर पार केलीच आहे, परंतु आता दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे कसे येणार आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही नवीन योजना सांगण्यात आली आहे, त्याच वेळी सांगण्यात आले की यासाठी फक्त गोरगरीब जनता पात्र ठरणार आहे व नागरिकांनो तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक पासबुक तुमच्याकडे असेल आणि ते पासबुक जर तुम्ही ई-KYC केलेलं नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे. राज्य सरकारने जे पिवळं व केसरी शिधापत्रिकासाठी योजना घोषित केली आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या बँकेची ई-KYC प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्याच्यावर ही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जेव्हा सरकारकडून समिती नेमण्यात येणार आहे तेव्हा पिवळ्या व केसरी रेशन कार्डचं झेरॉक्स लागणार आहे. नागरिकांनो याचे अर्ज जेव्हा सुटणार आहेत तेव्हा वेळेमध्ये तुम्हाला हे अर्ज भरून द्यायचे आहेत, कारण यासाठी काही आवश्यक कागदपत्र देखील लागणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्याची मुदत ही जाहीर करण्यात येईल. नागरिकांनो यामध्ये फक्त पात्र ठरलेल्या लोकांनाच रोख रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आतापर्यंत सरकार काही वेळेस वस्तू देण्याचा विचार देखील करत होतं, परंतु कोणत्या वस्तू द्यायच्या आणि त्या नागरिकांच्या खरंच गरजेच्या आहेत का, गोरगरीब जनतेला त्या वस्तू हव्या असतील का, म्हणून आता थेट रोख रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा विचार सरकारने केला आहे. तर आता नागरिकांनो सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने जाहीर केलेली रक्कम ही आता नागरिकांसाठी फायद्याची ठरणार आहे. आता लक्षपूर्वक पहा की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा भारतातील अन्न सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा कायदा आहे आणि या कायद्याचं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येक गरीब व्यक्तीला अन्न मिळावं आणि याच योजनेअंतर्गत देशभरातील प्रत्येक नागरिकाला महिन्याला गहू आणि तांदूळ हे मोफत पुरवलं जातं. त्याचबरोबर सरकारने नवीन योजना देखील काढण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी 3,000 रुपयाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर सर्वात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले आहात. पण जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरणार आहात. यामध्ये फक्त अनुदान देण्यात आले ते पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठीच, कारण या योजनेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी हा राज्य सरकारकडून वाटप होणार आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये याचं वाटप हे 1 जानेवारीपासून चालू करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. 1,40,00,000 नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारासाठी नागरिकांना आता सरकारकडून मदत मिळणार आहे. जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला आता दिलासादायक बातमी मिळाली असून नागरिकांचा फायदा आता होणार आहे.